या 17 जणींनी ठरवलं आजचा दिवस एक उनाड दिवस म्हणून जगायचं. ठरलं तर मग बघा ना त्यांचे फोटो. पण त्या काही स्वित्झर्लंडला वगैरे गेल्या नाही हं. तर त्या प्रा फाउंडेशनच्या हरगुडे गावात आल्या आणि हरगुडे गावाचा निसर्ग त्यांना अनुभवायचा होता. या सगळ्या तरुण मुली हो, या सगळ्या अगदी तरुण मुलींसारख्या आनंदानं नाचत होत्या, बागडत होत्या, गाणी म्हणत होत्या आणि या हिरव्या रंगाचा आणि या निळ्या रंगाचा मनसोक्त आनंद घेत होत्या. त्यांचं म्हणणं तेच होतं, की आज जगून घ्यायचं आहे. रोज आपण धकाधकीच्या आयुष्यामध्ये हे जगणं विसरून गेलेलो आहे. या निसर्गाला न्याहाळायचं विसरून गेलेलो आहे. निसर्गाला थँक म्हणायचं राहून गेलेलं आहे. अशा यांच्या कल्पना होत्या. यांची स्वारी नंतर प्रा फाउंडेशनला आली ना, या सगळ्या मनसोक्त दिवस घालवत प्रा फाउंडेशनला दुपारी पोहोचल्या. दुपारी पोहोचल्यावर त्यांचा उत्साह तेवढाच होता. म्हणजे अजूनही दमणूक नव्हती. उत्साहाचा जणू धबधबा त्यांच्या अंगात संचारला होता. जगण्याचे नवे वेध शोधण्यासाठी कदाचित त्या माझ्यापर्यंत आल्या होत्या. खूप गप्पा झाल्या. आता प्रा फाउंडेशनच्या मिनी मार्केटमध्ये या सगळ्या घुसल्या होत्या. मिनी मार्केट कसलं? तर हरगुडे गावामध्ये जे जे पिकतं त्या सगळ्यांचा ऐवज आम्ही या मार्केटमध्ये ठेवला होता. मग त्याच्यात सीताफळं होती, कढीपत्ता होता, अडुळशाची पानं होती, बाजरी होती, कांदे होते, लसूण होता, पणत्या होत्या, त्यातली फुलं होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रा फाउंडेशनच्या मुलांनी केलेल्या वस्तूसुद्धा होत्या. मग काय तराजू घेऊन सुद्धा आम्ही बसलो होतो. म्हणजे अर्धा किलो कसं द्यायचं, 1 किलो कसं द्यायचं, हा अनुभव सुद्धा माझ्या मुलांना घेता आला, अर्थात माझ्या स्टाफसोबत. मिनी मार्केट झाल्यावर सगळ्यांच्या गप्पांना उधाण आलं होतं. खाता खाता सगळेजण आपली मतं मांडत होत्या. प्रत्येकाला काहीतरी सांगायचं होतं, व्यक्त व्हायचं होतं. तुझ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. देव तुझ्या पाठीशी राहो. इमॅजिन की असं काही कोण करत असेल अगदी म्हणजे मनापासनं याच्याबद्दल आणि पुण्यासारख्या ठिकाणाहून एका गावात येऊन हे काम करणं खरोखर अवघड आहे. तेही एका स्त्रीसाठी अवघड निश्चितच आहे. ती देवाने पाठवला हा देवदूतच आहे पाहिजे त्या ताईंच्या रूपामध्ये. म्हणजे मला सांगताना मला खाटा येतो. आणि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. हौसलों से कुछ नहीं होता, पंखों से उड़ान होती है. आणि भावना व्यक्त करत त्या परतीच्या प्रवासाला निघाल्या. अर्थात जड अंतःकरणानं, पण खूप शुभेच्छा मला